नमस्कार, मी डॉक्टर प्रतिमा जाधव आणि मी आपल्या तोंडाच्या आणि दाताच्या अशा काही आजारांबद्दल बोलणार आहे की ते आपण सहसा दुर्लक्ष करून टाकतो आणि त्याचे असे काही परिणाम असतात ते खूप उशिरा दिसतात आणि डॉक्टरांकडे गेल्याशिवाय आपल्याला कळत नाहीत किंवा जास्त झाल्याशिवाय ते आपल्याला कळत नाहीत. अशा काही आजारांबद्दल बोलणार आहे आणि त्यापैकी पहिला आजार म्हणजे जॉग्रन्स सिंड्रोम. जॉग्रन्स सिंड्रोम म्हणजे काय? जॉग्रन्स सिंड्रोम हा एक ऑटो इम्युन डिसीज आहे आणि तो असा रोग आहे की त्याच्यामध्ये तो आपल्या लाळेच्या ग्रंथी, अश्रूच्या ग्रंथी याच्यावरती परिणाम करतो. पहिलं परिणाम हे लाळेच्या ग्रंथी आणि अश्रूच्या ग्रंथी याच्यावरती करत असतो. त्यानंतर बाकी शरीरावरही त्याचे प्रमाण होतात, पण ते खूप उशिरा होणारे परिणाम असतात. पहिल्यांदा जॉग्रन्स सिंड्रोममुळे दातावरती आणि लाळेच्या ग्रंथीवरती परिणाम जास्त होतो. तो आपण कसा ओळखायचा? लाळेच्या ग्रंथीवरती परिणाम झालेला म्हणजे तो जो जॉग्रन्स सिंड्रोम आहे त्याच्यामुळे आपल्या तोंडामध्ये लाळेचं प्रमाण येणं खूप कमी होतं. जेव्हा आपल्याला वाटेल की आपलं तोंड खूप ड्राय होत आहे, सुकं होत आहे, आपल्या तोंडामध्ये आधी जेवढी लाळ येत होती ती लाळ परत येत नाही आहे, हे असे जेव्हा आपल्याला लक्षणं दिसत असतील तेव्हा आपण नक्कीच डॉक्टरांशी भेटावं. तर यामध्ये डेंटिस्टला कधी भेटायचं? जेव्हा आपल्याला दातावरची कीड जी आहे ती खूप लवकर जास्त कीड लागते दातांना. जॉग्रन्स सिंड्रोमचा एक पहिला आणि खूप महत्त्वाचा दातांवर होणारा परिणाम म्हणजे दातांवर खूप लवकर कीड लागणे. आणि दातावरची जी कीड आहे एका विशिष्ट प्रकारची असते. ती दातांच्या अगदी टोकावर असणारी कीड असते. दाताच्या टोकावर कीड लागते, समोरच्या दातांच्या टोकावरती कीड लागते, सुळ्या दातांच्या टोकावरती कीड लागते. दात आणि आपले हिरडे यांचं जे जंक्शन असतं त्या दोन्ही जंक्शनच्या जवळ कीड लागते. तिथेही कीड लागण्याचं प्रमाण जर जास्त असेल तर आपण समजावं की आपल्याला डेंटिस्टला भेटायची गरज आहे. हे जॉग्रन्स सिंड्रोम सहसा महिलांमध्ये होण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. प्री मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉझल वुमेनमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. म्हणून स्त्रियांनी आपल्या तोंडामध्ये किंवा आपल्या लाळेच्या काही प्रमाणामध्ये काही फरक पडला असेल तर त्यांनी नक्कीच दातांच्या डॉक्टरांकडे जावं. आता या सगळ्या लक्षणांपासून किंवा ह्या जॉग्रन्स सिंड्रोम जर आपल्याला